नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामीनी रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक 50 लोकांना पुरेल एवढी पावभाजी बनवणार आहोत. आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, त्यासाठी आम्ही बनवलेली आहे. त्यासाठी टोमॅटो कट करून घेतला आहे, कांदा आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे, बटाटा आहे, फ्लावर आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर पावभाजी मसाला घेतला आहे, बटरही घेतलेला आहे. सर्वात प्रथम आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. दोन याच्यात करणार आहोत, कारण ते एक याच्यात बसणार नाही तेवढं पूर्ण. त्यामुळे पावभाजी मसाला टाकून घेऊया परत थोडा दोन्ही याच्यात. आणि नंतर आपण एक एक करून चवीनुसार मीठ टाकून घ्या. भाज्या शिजायला पण मीठ टाकलं तर मग त्यांना टेस्ट चांगली येते. थोडीशी साखर माझ्याकडनं स्किप झाली, तुम्ही टाकून घ्या थोडी साखर पण. त्यानंतर आपण एक एक करून भाज्या टाकून घेऊया. व्यवस्थित कुकरमध्ये बसेल तेवढं. तुम्ही अजून मोठं असेल तर एका याच्यात पण होतं, पण मग आमच्याकडे मोठं कुकर नसल्यामुळे आम्ही 2 याच्यात केलेलं आहे. ते दोन्ही यांचे गॅस फुल करून द्या वाफ भरेपर्यंत. त्यानंतर आपण हे जे मिक्सरमध्ये घेतले, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, ते आपण दळून घेणार आहोत. टोमॅटोची पेस्ट करायची आहे आणि कांद्याची पेस्ट करणार आहोत. या प्रकारे आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया. व्यवस्थित एकदम तुम्ही कट करूनही वापरू शकता, पण पेस्ट केल्याने टेस्ट छान येते. त्यानंतर आपण बटर ओपन करून घेतले आहे. कांद्याची पेस्ट रेडी आहे, टोमॅटोची पेस्ट रेडी आहे, काही घरगुती मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट रेडी आहे. कोथिंबीर आपण भरपूर कोथिंबीर घ्यायची, टेस्ट छान येते. त्यानंतर पावभाजी मसाला आहे. मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण मिनिमम 50 लोकांसाठी बनवायचे आहे. आपण पहिले बटर टाकून घेऊया. बटर चांगलं मेल्ट होतं आहे. अतिशय पटकन बनते, छान बनते. आणि क्वांटिटी घ्यायची ठरली तर फ्लावरचे 2-3 गड्डे घेतलेले आहे, छोटे छोटे, म्हणजे बन येतात ते. त्यानंतर आपण ढोबळी मिरची 1 किलो घ्यायची आहे, बटाटे 2 किलो आहे, टोमॅटो 1.5 किलो घेतलेला आहे, कांदा 2 किलो घेतलेला आहे. किलोच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी बटर मेल्ट झाल्यानंतर त्यात 3 उबळ्या ऑइल पण घातलेलं आहे, थोडे जिऱ्या मोहरी पण टाकून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण आपलं हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याला थोडेसे बबल आले का मग आपण त्यामध्ये कांद्याचं पेस्ट टाकून घेणार आहोत. थोडंसं तळल्यानंतर आता आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून घ्यायचं. कांदा थोडा आपल्याला एक त्याचा कच्चापण जे असतं कांद्याचं ते जाईपर्यंत आपल्याला कांदा चांगला मेल्ट करून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट टाकूया. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर तीही व्यवस्थित हलवून घ्यायची आणि मस्त एक तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो पण चांगला त्यात शिजवून घ्यायचा आहे. थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया, म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल. त्यानंतर आपल्या इकडे भाज्या उकडलेल्या आहे, तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. मग त्या स्मॅशरने स्मॅश करायच्या. वाटाणे आपण थोडेसे उकडून घेऊया. ते तुम्ही पावशर वाटाणे वापरले तरी चालेल. नंतर आपण मसाले सगळे टाकून घेणार आहोत. एक एक करून सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाले कलरसाठी तुम्ही लाल मिरची म्हणजे वापरू शकता, कलरची येते ती, किंवा फूड कलरही वापरू शकता. पण न फूड कलर वापरता, न लाल मिरची कलरची वापरता आज तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान कलर येणार आहे आपल्या. थोडीशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. नंतर एक अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, असे बबल्स आले. नंतर वाटाणे थोडेसे मी स्मॅश करून घेतले ते उकडल्यानंतर, आणि मग आपण ह्या स्टेजला वाटाणे ॲड करायचे आहे. वाटाणे जर भाज्यांमध्ये टाकले तर ते जास्त गळून जातात, त्यामुळे ते नंतर टाकायचे. आता आपण ज्या मॅश करून भाज्या ठेवलेल्या होत्या त्या आपण थोडं करून ॲड करणार आहोत. त्या व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या. मग नंतर आपण हलवून घेणार आहोत व्यवस्थित. त्याला पूर्ण कोटेड करायचं, तोपर्यंत पाणी ओतायचं नाही. व्यवस्थित कोट करून झालं की थोडंसं त्याला 5-1 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि मग नंतर त्यात भाज्यांचंच पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते वापरायचं आहे. ते पाणी गरमच वापरायचं, म्हणजे टेस्ट आपली जात नाही, टेस्ट छान राहते. नंतर कोथिंबीर आपण परत वापरली आहे. मी भरपूर कोथिंबीरचा वापर केलेला आहे, कारण कोथिंबीरने टेस्टही छान लागते आणि भाजी छान दिसते. चला बघा, तर मग आपली पावभाजी रेडी आहे. या सर्वांनी आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
रेसिपी कशी वाटली कमेंट करा. नेक्स्ट रेसिपीसाठी पण कमेंट करा. कुठली रेसिपी तुम्हाला हवी असेल तर आपण नक्की बनवू. थँक्यू.